भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुलेंचा, क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय संविधान. जय संविधान. आज या ठिकाणी या वालिवली शाखेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्सव सोहळा आपण संपन्न करत आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व या कॉम्प्लेक्स मधील रहिवासी, उपासक, उपासिका, बालबालिका, मान्यवर, पुन्हा एकदा सर्वांना माझा सस्नेह जय भीम. आज आपण बघणार आहोत की ज्या महामानवाने आज आपण त्यांचा जयंती उत्सव सोहळा साजरा करत आहोत, या ठिकाणी संपन्न करत आहोत. जयंती सोहळा कोणाचा होतो, जयंती कोणाची केली जाते? मुलांना अजिबात गडबड करायची नाही. जे गडबड करणार नाहीत त्यांना शेवटी चॉकलेट मिळणार आहे. विषय झाल्यानंतर सर्वांना चॉकलेट मिळणार. जयंती कोणाची होते तर ज्या महामानवाचा अंतिम जय झालेला असतो, शेवटी ज्यांचा विजय झालेला असतो. आपण म्हणतो की या व्यक्तीचं निधन झालं, परंतु त्या व्यक्तीचं निधन झालेलं नसतं. त्यांच्या विचाराने ते कायमस्वरूपी आपल्या सोबत असतात. त्या व्यक्तीचं कधीही निधन होत नाही. ती व्यक्ती कधीही इथून जात नाही. ती विचाराने आपल्या सोबत असते कायमच. कारण शरीर हे नाशिवंत आहे. माणसाचं शरीर हे कमजोर होऊन ते जाऊ शकतं, पण त्याचे विचार मात्र जाऊ शकत नाही. आणि म्हणून ज्यांचा अंतिम विजय होतो त्यांची जयंती उत्सव सोहळा साजरा केला जातो. आणि आज या महामानवांचा जयंती उत्सव सोहळा आपण साजरा करत आहोत. 14 एप्रिल 1891 साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकरांचा जन्म झाला. कुठे झाला जन्म त्यांचा? महूमध्ये, महूच्या छावणीमध्ये जन्म झालेला आहे. छावणीत जन्म होणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्या छावणीमध्ये प्रकाशमय वातावरण त्या दिवशी निर्माण झालं की संपूर्ण जगाचा उद्धार करता जन्माला आला होता. त्या दिवशी सर्व माझ्या माता भगिनींचा उद्धार करता, सगळ्यांना स्वतंत्र अधिकार मिळवून देणारा कायदे पंडित निर्माण झाला होता, जन्माला आला होता. आणि म्हणून त्या दिवशी सगळीकडे अगदी लख प्रकाश पडलेला होता, ज्या दिवशी भीमराव रामजी आंबेडकरांचा जन्म झाला होता. आणि म्हणूनच त्या छावणीमध्ये इतकं सुंदर वातावरण निर्माण झालं होतं. भीमाईला बाळ झालं होतं. सगळीजण आनंदात जल्लोषामध्ये बाळ झाल्याचा सोहळा साजरा करत होते. कारण भीमाईची पहिली 13 मुलं त्यांची निधन पावलेली आहेत. आणि हे 14वं रत्न, 14वं मूल म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर. त्या छावणीमध्ये सर्वांना खूप असा आनंद झाला. छावणीतल्या भीमजन्मान, अहो छावणीतल्या भीमजन्मान, एक नवाल घडविल. छावणीतल्या भीमजन्मान, एक नवाल घडविल. आणि तुझ्या पाळण्यान, तुझ्या पाळण्यान साऱ्या जगाला हलविल. जगाला हलविल, साऱ्या जगाला हलविल. जगाला हलविल, साऱ्या जगाला हलविल. जगाला हलविल, साऱ्या जगाला हलविल. जन्म झाला बाबासाहेबांचा. आणि जन्म झाल्यानंतर सर्व शिक्षण घेण्यासाठी लहानपणीच अगदी शाळेत जाण्याच्या वेळेला शाळेत त्यांना कोणी घेत नव्हतं, त्यांना वर्गात बसू देत नव्हते. अशा प्रकारचे लहानपणापासून त्यांना हे जातीयतेचे चटके भोगावे लागले. आणि अशा पद्धतीनं त्यांना शिक्षण घ्यावं लागलं. आणि शिक्षण घेण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. कारण आज मी जर शिकलो नाही तर माझ्या तळागाळातल्या बहुजन समाजाचा मी विकास करू शकणार नाही. बाबासाहेबांनी कुणी एका समाजाचा विकास केलेला नाही, कुणी एका जातीचा विकास केलेला नाही. तर
ज्या बहुजन समाजाच्या 18 पगड जाती आहेत त्या सर्वांसाठी बाबासाहेबांचं योगदान आहे. आणि म्हणूनच बाबासाहेब म्हणाले, मी जर शिकलो तरच माझ्या सर्व बहुजनांना बहुजन वर्गाला मी वर काढू शकतो, त्यांना तळागाळातून अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची ताकद देऊ शकतो. आणि मलाच जर शिक्षण नसेल तर मी काहीही करू शकत नाही. म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो त्याने प्राशन केलं तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शिक्षण हे महत्वाचं होतं. बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं. शिक्षण घेताना लहानपणापासून त्यांना अन्यायाविरुद्ध चीड निर्माण झाली, जाती व्यवस्थेविरुद्ध चीड निर्माण झाली. कारण मी सुद्धा तुमच्यासारखाच हाडामासाचा माणूस आहे, परंतु मला वेगळी वागणूक का दिली जाते हे त्यांच्या मनामध्ये लहानपणापासून होतं. आणि तेव्हापासून त्यांना सर्व जगामध्ये समतेची भावना निर्माण करायची होती, सर्वांमध्ये समांतर अंतर ठेवायचं होतं. अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात केली. त्यांच्या शिक्षणाच्या त्यांनी डिग्र्या घेतल्या आणि त्यानंतर सामाजिक चळवळीला सुरुवात केली. सामाजिक चळवळ सुरू करताना बाबासाहेबांनी सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या. हिंदू कोडबिल आपण म्हणतो की ज्या बहुजन वर्गाच्या स्त्रिया आहेत, बहुजन समाजातली जी लोक आहेत, फक्त ब्राह्मणेतर सोडून इतर जो समाज आहे तो सर्व बहुजन समाजामध्ये मोडला जातो. फक्त ब्राह्मण समाज हाच सवर्ण समजला जातो, बाकीच्या समाजाला सवर्ण समजलं जात नाही. कोणी ओबीसी आहेत, कोणी एससी आहेत, कोणी एनटी आहेत, असे व्हीजीएनटी आहेत. हे सगळे समाज जे आहेत यांना कोणीही सवर्ण समजत नाही. ते सगळी जण बहुजन समाजामध्ये मोडली जातात. आणि म्हणून या बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी बाबासाहेबांनी शिक्षणाचा पाया भक्कम केला. आणि म्हणून त्यांनी माझ्या ज्या काही सवर्ण वर्गातील बहुजन वर्गातील स्त्रिया आहेत त्या सर्व स्त्रियांसाठी, स्त्रियांना अधिकार होता का हो शिकण्याचा? मग ती सवर्णाची जरी असली तरी स्त्रीला होतं का बाहेर निघायचा अधिकार? अजिबात नव्हता. आणि तो बाहेर निघून शिक्षणाचा अधिकार पहिल्यांदा पाया जो रोवला तो सावित्रीबाई फुलेंनी. सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि महिलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं. आजच्या मुली ग्रॅज्युएशन करतात, आणखी बऱ्याचशा डिग्र्या घेतात, ही फक्त सावित्रीबाईंची पुण्याई आहे. सावित्रीबाईंनी शेणामातीचे जर गोळे खाल्ले नसते, सावित्रीबाईंनी जर त्रास सहन केला नसता तर आज आपण कुठेही कुठल्याच स्तरामध्ये दिसलो नसतो. कुठल्या तरी स्तरावर आपलं काही असतं का अस्तित्व? कुठेही आपलं अस्तित्व नसतं. म्हणून सावित्रीबाई ह्या पहिल्या शिक्षिका आणि पहिल्या मुख्याध्यापिका ज्यांनी मुलींना शिक्षणाचं वळण लावलं किंवा मुलांची शिक्षणाची शाळा पहिल्यांदा त्यांनी भिडेवाड्यामध्ये काढली पुण्याला. आणि अशा प्रकारे त्यांच्या शिकवणीत सुद्धा त्यावेळी 6 मुली या ब्राह्मणांच्या होत्या आणि 2 मुली या एससी कॅन्डिडेट होत्या. त्यावेळी त्यांना ही मुलगी, ही जी बाई आहे ही धर्मगुडवी आहे, महिलांना शिक्षण देऊन आमच्या धर्माचा ऱ्हास करायला निघालेली आहे असं सावित्रीबाईंना हिणवलं जायचं. त्यांना शेणामातीचे गोळे फेकले जायचे, पण सावित्रीबाई मागे हटल्या नाहीत. त्यांनी मात्र शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यांचाच वारसा पुढे घेऊन बाबासाहेबांनी सुद्धा शिक्षणाचा पाया पुढे घेतला. बाबासाहेब एससी कॅन्डिडेट होते. मागासवर्गीय समाजात जरी जन्माला आले असले तरी त्यांनी आपले जे गुरु मानलेले होते, ज्यांच्या विचारावर ते चालत होते, त्यांचे 3 गुरु होते. पहिले गुरु आहेत तथागत भगवान बुद्ध, जे ओबीसी समाजातून होते. त्यानंतर त्यांचे दुसरे गुरु होते संतांचे संत कबीर, जे मुस्लिम समाजातून होते. तिसरे गुरु त्यांचे क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले, जे माळी समाजाचे होते. एका समाजाचं कोणी होतं का? बाबासाहेबांचे गुरु आणि बाबासाहेब एससी कॅन्डिडेट, शिवाजी महाराज सुद्धा एससी कॅन्डिडेट. एका समाजाचे कोणी होते का? कुणीही एका समाजाचे नव्हते, परंतु त्यांचे विचार मात्र एक होते. त्यांनी त्यांच्या विचाराला गुरु मानलं, समाजाला गुरु मानलं नाही, कारण त्यांना विषमता दूरच करायची होती. आणि म्हणून आज जरी आपण वेगवेगळ्या समाजातून असेल, वेगवेगळ्या गावातून असेल, वेगवेगळ्या चाळीतून असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यातून असेल, तरी सुद्धा आपण विचाराने एक आलं पाहिजे. आणि आपण जेव्हा विचाराने एक येऊ तेव्हा आपण क्रांती केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी पहिल्यांदा हेरलं की माझ्या महिलांना, मुलींना, माझ्या लेकी बाळींना जर शिक्षण दिलं तर त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर त्या आपल्या प्रगतीपथावर चालू शकतील. म्हणून शिक्षणाचा पाया भक्कम करा. मुलींना शिक्षणासाठी मुभा दिली. हिंदू कोडबिलामध्ये अनेक समाजाच्या स्त्रियांसाठी हिंदू कोडबिल तयार केलं बाबासाहेबांनी. आणि ते हिंदू कोडबिल लोकसभेमध्ये त्यांना मांडायचं होतं. पंडित नेहरूजी म्हणाले की हे हिंदू कोडबिल आम्ही संसदेत मांडणार आहोत आणि मंजूर करून घेणार आहोत.
मी काहीतरी करू शकणार आहे याचा बाबासाहेबांना खूप आनंद झाला हो. परंतु शेवटी राजकारण आहे ते. त्यावेळी काँग्रेसला लोकसभेमध्ये निवडणूक लढवायची होती आणि त्यावेळी जर का तुम्ही स्त्रियांना अधिकार दिले, कुठल्याही प्रवर्गातील स्त्री असू द्या, जर तुम्ही तिला अधिकार दिले, जर ती स्त्री आज लोकसभेमध्ये निवडणुकीला उभी राहिली, जर तुम्ही तो अधिकार दिला, तर आजची स्त्री माझ्या डोक्यावर मिरे वाटल्याशिवाय राहणार नाही, ही पुरुषांची मानसिकता. आणि म्हणून त्यांनी त्या हिंदू कोडबिलाला नाकारण्यासाठी विरोध केला. हिंदू कोडबिल नाकारले. हिंदू कोडबिल नाकारल्यानंतर बाबासाहेबांना खूप दुःख झालं की माझ्या सवर्ण स्त्रियांसाठी, बहुजन वर्गासाठी मी काहीतरी करणार होतो, परंतु मला ते करता आलेलं नाहीये. आणि म्हणून माझं एवढं शिक्षण असताना माझे एवढे मी 4 वर्ष माझी बुद्धिमत्ताची कसोटी लावली आणि बुद्धिमत्तेवरती मी आता हिंदू कोडबिल तयार केलं होतं, त्यांच्यासाठी संपूर्ण अधिकार निर्माण केलेले होते, परंतु मला हे अधिकार त्यांच्यासाठी देता आले नाही, तो त्यांच्यासाठी मला काही करता आलं नाही. आणि म्हणून कायदे मंत्री पदाचा राजीनामा देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की सवर्णांच्या, बहुजनांच्या स्त्रियांसाठी काही करता आलं नाही. आज सर्व स्त्रिया ज्या बॅगा लावून ऑफिसला जातात ना, काही स्त्रिया म्हणतात बाबासाहेब तुमचेच आहेत, बाबासाहेबांनी आमच्यासाठी काही केलेलं नाही. तर बाबासाहेबांनी कुणासाठी काय केलं? त्या बाबासाहेबांनी कुठलीही राखी न बांधता, कुठलंही काही न घेता सगळ्या बहिणींना खूप मोठी ओवाळणी दिलेली, आयुष्यभरासाठी ओवाळणी दिलेली आहे. काय ओवाळणी दिलेली आहे? माझी महिला जी खाणीमध्ये काम करते, गिरणीमध्ये काम करते, पहिल्यांदा गिरणीमध्ये काम करत होती, त्यानंतर मातीच्या खाणी होत्या, कोळशाच्या खाणी होत्या, त्या दगडी विटांच्या खाणी होत्या, त्यात सुद्धा स्त्रिया कामं करत होत्या. या सगळ्या गोष्टींची पाहणी करण्यासाठी बाबासाहेब बाहेर निघाले. आणि बाहेर निघाल्यानंतर बघितलं तर त्या महिला 14 तास काम करत होत्या आणि त्याचा मोबदला मात्र त्यांना तशा प्रकारे दिला जात नव्हता. ज्या कोळशाच्या खाणीमध्ये काम करणारी एक महिला, ती 2 जीवाची होती, गरोदर होती, तरी सुद्धा ती मातीच्या पाट्या वाहून किंवा त्या कोळशाच्या पाट्या वाहून बाहेर नेत होती, मोठमोठे ओझे उचलत होती. बाबासाहेबांना खूप दुःख झालं की माझी माता भगिनी, तिला घरामध्ये तिची परिस्थिती नाजूकल्यामुळे तिला या अवस्थेत सुद्धा काम करावं लागतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी आपल्या संविधानिक अधिकारामध्ये तरतूद करून ठेवली की जी महिला कुठल्याही कामावरती असेल, आज यांच्यापैकी कुणीतरी जॉब करणाऱ्या महिला असतील, या महिलांना जर ती महिला गरोदर असेल, जर ती महिला प्रेग्नंट असेल, तर तिला आपल्या बाळाला सांभाळता यावं, आईचं दूध बाळाला 3 महिने मिळावं, म्हणून 6 महिन्याची भर पगारी रजा देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 6 महिन्याची भर पगारी रजा दिली. काय दिलं बाबासाहेबांनी? खूप काही दिलं. त्यानंतर त्या 14 तासाचा मोबदला त्यांना मिळेल तसा मिळत नव्हता, परंतु बाबासाहेबांनी सांगितले की 14 तास तुम्हाला काम करायची गरज नाही. त्या 14 तासाचे त्यांनी 8 तास केले आणि आठवड्यातून एक सुट्टी असावी हे सगळं नियोजन करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 14 तासाचे 8 तास करणारे. काय केले बाबासाहेब? 14 तासाचे 8 तास करून मोबदला जास्तीत जास्त, आणि 8 तासाच्या वर आपण ड्युटी केली तर आपण काय म्हणतो? ओव्हरटाईम. ओटी पाहिजे की नाही? का म्हणतो? बाबासाहेबांच्या संविधानामध्ये अधिकार दिला आपल्याला. 8 तासापेक्षा 2 तास काम जास्त केलं ना की आपण त्याचं जास्त पेमेंट घेतो. ही बाबासाहेबांची देण आहे. आणि म्हणून आज बाबासाहेबांनी महिलांसाठीच मी सांगणार आहे, महिलांसाठी अधिकार दिलेले आहेत. त्यानंतर तिला मतदानाचा अधिकार, सर्वांनाच मतदानाचा अधिकार हा पहिल्यांदा जो राजा जन्माला यायचा, तो राणीच्या पोटातून राजा जन्माला येत होता. ज्या राणीला बाळ झालं तो कायमस्वरूपी राजाच असायचा, तो युवराजच असायचा. त्यांचा वारसा त्याचा मुलगा हे चालत राहायचं. परंतु बाबासाहेब म्हणतात की इथून पुढची जी सत्ता चालवणार आहे तो सत्ता त्या राणीच्या पोटातून नव्हे, राणीच्या गर्भातून नव्हे, तर माझ्या मतदार पेटीतून राजा जन्माला येईल. आणि तो मतदानाचा अधिकार सर्वांना समान देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग तो कुठल्याही समाजाचा असू द्या, तो रस्त्यावर भीक मागणारा जरी असेल तरी त्यालाही तोच अधिकार आहे.
त्यालाही तेवढाच अधिकार आहे मतदानाचा. आणि मोठा करोडपती असले, धीरूभाई अंबानी जरी असले तरी त्यांना सुद्धा तोच अधिकार आहे या मतदानाचा. ज्यांना तुमच्या सावलीचा विटाळ होत होता त्यांना आज राजा बनवण्याचं स्वप्न तुमच्या हातामध्ये आहे. ही सत्ता हातात देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणूनच त्या महामानवांना आपल्याला मतदानाचा अधिकार केलेला आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला आपल्या आई वडिलांच्या संपत्तीमध्ये, प्रॉपर्टीमध्ये हिस्सा पाहिजे. पाहिजे ना? प्रत्येकाला पाहिजे ना? मुलांना, मुलींना 50% आहे ना? 50% भाऊ असेल, मग आईची शेती आहे, बापाची शेती आहे, तर मला पण पाहिजे. तूच का एकटा आई वडिलांचा? मी पण माझ्या आई वडिलांची आहे ना, मला पण पाहिजे. बहिणीला, भावाला सारखा हिस्सा दिला जातो, परंतु तेच आई वडील, मग आई वडील नवऱ्याचे असू द्या किंवा बायकोचे असू द्या, कोणाचेही असू द्या, आई वडील असतात. त्याच्यामध्ये कुठलेही कॉम्प्रोमाइज नाही. आई आई असते, वडील वडील असतात. मग ते तुमचे असू द्या, माझे असू द्या, कुणाचीही असू द्या, आई आई. मग ती कुणाचीही असली तरी आईप्रमाणे वागणूक देणं की बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे. जर का तुम्हाला 50% आरक्षण पाहिजे, 50% तुम्हाला सवलत पाहिजे, प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला 50% हिस्सा पाहिजे, तर आई वडिलांचा शेवटच्या उतरत्या काळामध्ये, त्यांच्या वृद्धापकाळामध्ये, त्यांच्या सेवा करण्यामध्ये सुद्धा तुमचा अर्धा हिस्सा पाहिजे. नाहीतर काय करतात मुली? आई वडील जर आजारी असले ना, आई वडील समजा हॉस्पिटलाइज करायची वेळ आली, भाऊ सांगतो ताई आईला बरं नाही, बाबांना बरं नाही, हॉस्पिटलाइज केलेलं आहे, तू येतेस का? तेव्हा ती ताई लगेच म्हणते, काय रे तुझा अधिकार नाही का? तुझं कर्तव्य आहे बापाला सांभाळायचं, तू सांभाळलं पाहिजे. तुझी बायको काय करते? तिला सांग ना, तिला करायला पाहिजे, तिने केलं पाहिजे ते. परंतु जर जागा विकायची असं जर ताईला सांगितलं तर ताई रजा टाकून सकाळीच लगेच गावाच्या घरी सही करण्यासाठी येते ना. हे जर आपल्याला करायचं आहे तर आई वडिलांच्या दुःखामध्ये सुद्धा आपल्याला सहभागी होणं, त्यांचा सांभाळ करणं, आपल्याच आई वडिलांचा नाही तर आपल्या सासू सासऱ्यांचा सुद्धा सांभाळ करणं हे आपल्याला गरजेचं आहे. आई आई असते, वडील वडील असतात. ही गोष्ट जर प्रत्येकाने लक्षात ठेवली तर इथून पुढे कुठल्याही मुलीमध्ये किंवा सासू सुनेमध्ये कधीही मतभेद होणार नाही. ही बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणून तो अधिकार, प्रॉपर्टीचा वारसा हक्क वडील गेल्यानंतर पत्नी आणि मुलं यांच्यामध्ये तो अधिकार वाटला जायचा. मनुस्मृती असताना सुरुवातीच्या काळामध्ये मनुस्मृती होती. त्या मनुस्मृतीप्रमाणे स्त्रियांना कुठलाच दर्जा नव्हता, ती कुठली स्त्री असू द्या. त्या स्त्रीला नवरा मेल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीमध्ये तिला कुठलाही हक्क नाही. नव्हे तिचा पती गेल्यानंतर ज्यावेळी तो पती 50-60 वर्षाचा असेल आणि ती जर 14-15 वर्षाची मुलगी असेल, त्यांचा विवाह होत होता आणि तो त्या वृद्धापकाळाने त्याचं जर निधन झालं तर त्या स्त्रीला तिला जिवंत ठेवलं जात नव्हतं. त्या स्त्रीला त्या पतीच्या चितेबरोबर त्या चितेमध्ये जिवंत जाळलं जायचं. मनुस्मृतीचा कायदा, पूर्वीचा काळ. त्या स्त्रीला तिच्या अग्नीमध्ये तिला ढकललं जायचं का? तर तिला जगण्याचा अधिकार नव्हता. ही सतीची चाल राजा राममोहन राय यांनी बंद केली. ही सतीची चाल नंतर बंद केली. बालविवाह कायदा सुद्धा बंद केला आणि त्यानंतर बाबासाहेबांनी या कायद्याला जोड दिली आणि माझ्या स्त्रियांसाठी मला काय करता येईल हे सगळं करायचं. पूर्वीच्या आपल्या माता भगिनी आई आहेत ना सगळ्या, त्या बघा आजही मागे बसलेल्या आहेत, आजी वगैरे. नवरा जसं सांगेल तसं ऐकायचं. ऐकतात ना? पण पूर्वीच्या बायका, आता सांगा पूर्वीच्या बायका. आता काय, आता उलट आहे ना सगळं. आता गृहमंत्र्यांनी सांगितलं की ते होम मिनिस्टर जे सांगणार ते होणार. तर अशा पद्धतीने ज्या माझ्या महिला माता भगिनी, माझ्या आजी आजोबा आहे ना, बरोबर आहे म्हणते, तर मागच्या ज्या महिला आहेत त्या माझ्या पतीने जसं सांगेल, माझी सासू जशी सांगेल, सासरा जसं सांगेल त्या पद्धतीने मी वागेल. त्याने सांगितलं बस तर मी बसणार, त्याने सांगितलं उठ तर मी उठणार, त्याने सांगितलं हे कर तर तेच करणार, हे करू नको तर ते नाहीच करणार. ह्या सगळ्या गोष्टी काय होत्या तर त्यांना त्यावेळी दबावात ठेवलं जायचं, त्यांच्यावरती प्रेशराईज केलं जायचं आणि त्या पद्धतीने त्या महिलांना बाहेरचं काही माहीत नसल्यामुळे घरात ज्या पद्धतीने वागणूक दिली त्या पद्धतीने त्या वागत होत्या. तो नवरा दारू पिणारा जरी असेल, तो तिला मारणारा जरी असेल, अनेक व्यसनं करणारा असेल, आणखी काही भानगडी करणारा असेल, तरी सुद्धा तिने कुठलीही तक्रार करायची नाही. मनुस्मृतीचा कायदा होता. कुणाकडेही त्याचे दाराने सांगायचे नाही. आता नुसतं एखादं उलट जरी बोललं तरी आईला फोन जातो, आई मला हे आज असे बोलले, तिकडून लगेच फोन येतो, माझ्या मुलीला काही बोलायचं नाही तर तू लगेच निघून येतो. तू तिथं थांबायचं काम नाही, तू माझ्याकडे निघून ये.
म्हणजे ही गोष्ट आता होते, ही का होते? बाबासाहेबांनी संविधानिक अधिकार दिल्यामुळे. त्यावेळेच्या ज्या महिला होत्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाविरुद्ध होत होत्या. त्यांना एखादी गोष्ट नाही पटली तरी त्या समोर सांगू शकत नव्हत्या, बोलू शकत नव्हत्या. किंवा माझ्या नवऱ्याने सांगितलं आणि ताडमती अधिकारी, जी महिला आहे हिला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही, तर बैलाला तासाड आणि महिलेला बायकोला दिवसाड मारलंच पाहिजे असं याच्यामध्ये लिहून ठेवलेलं होतं महिलांसाठी. आणि म्हणून ती महिला त्याच पद्धतीनं पूर्वीची महिला तशीच वागत होती. आणि म्हणूनच ती महिला आजही ती सांगते आमच्या काळात असं नव्हतं बाई, अशा काही पोरगी जीन्स घालत नव्हत्या, अशा काही सासू सासऱ्यांच्या समोरवरती खुर्चीत बसत नव्हत्या. त्या काही बोलतात ना, आपल्या आजी वगैरे बोलतात ना, अजून आमच्या काळात काही असं नव्हतं बाई. आपण सांगतो आता शिक्षण घेतलंय, बाबासाहेबांनी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणून सगळ्या गोष्टी आता सून मुलगी कोणीही नाही, सगळे सारखे. आणि म्हणून त्यावेळची जी महिला होती ती कशी होती? भला हो बुरा हो जैसा भी है, भला है बुरा है जैसा भी है, मेरा पति मेरी देवता है, मेरा पति मेरी देवता आहे ना. तसंही असू दे. आणि त्यावेळेच्या त्या स्त्रियांनी आज आपल्याला बोलल्यानंतर आपण सांगतो की आम्हाला बाबासाहेबांनी अधिकार दिलेले आहेत, बाबासाहेबांनी शिक्षणाचा पाया आम्हाला मोकळा करून दिलेला आहे. आणि म्हणून आम्ही या सर्व गोष्टी आज करत आहोत. या गोष्टी प्रथम माझ्या महिला वर्गाने लक्षात घ्यायच्या आहेत, तरुण पिढीने लक्षात घ्यायच्या आहेत. आज आपण या सगळ्या गोष्टी ज्या उपभोगतो, जी स्त्री नोकरीला आहे ती स्त्री नोकरी करताना तिच्या पगाराचा 20वा हिस्सा पीएफ म्हणून जमा करावा, ही बाबासाहेबांची देण आहे. बाबासाहेबांनी ही गोष्ट सांगितलेली आहे की तो जो प्रॉव्हिडंट फंड आहे रिटायर्ड झाल्यानंतर, म्हणजे ती जर राज्य कर्मचारी असेल तर वयाच्या 58व्या वर्षी रिटायर होतात आणि केंद्राचे असतील तर ते 60व्या वर्षी रिटायर होतात. 40 वर्ष 30 वर्ष 35 वर्ष त्यांची सर्व्हिस होते. त्यानंतर रिटायरमेंट घेतल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर त्यांना तो पीएफचा पैसा दिला जातो आणि तो पीएफच्या पैशावरती त्यांना इंटरेस्ट दिला जातो. आणि त्यानंतर वृद्धापकाळामध्ये त्याच लोकांना खाण्यापिण्याची, आता पगार होता तोपर्यंत खात होते आणि नंतर पगार बंद झाल्यानंतर ते काय करणार आहे, तर शेवटी रिटायर झाल्यानंतर त्यांना पेन्शन म्हणून मानधन द्यावं, ही बाबासाहेबांची योजना आहे. बाबासाहेबांनी पेन्शन सुरू केली. मग त्याला पेन्शन आहे, त्याला टेन्शन नाही, आहे की नाही? पण कोणाला पेन्शनर कोण कोण आहे इकडे? आहे का कोणी पेन्शनर? यस, ज्यांना पेन्शन आहे ही पेन्शन बाबासाहेबांनी सुरू केलेली. बाबासाहेबांनी तुम्हाला तुमच्यासाठी, तुमच्या वृद्धापकाळासाठी, मुलं बघतील नाही बघतील, बाबासाहेबांची खूप दूरदृष्टी होती. आणि त्या दूरदृष्टीने मुलासुनांनी जर विचारलं नाही तर तुमचे पैसे तुम्ही कुणालाही देऊन तुम्ही खाऊ शकता, तुम्हाला शेवटपर्यंत उपाशी राहण्याची वेळ येणार नाही, ही बाबासाहेबांनी केलेली तरतूद आहे. आज बघा, एक एम्प्लॉयमेंट एक्सचेंज बंद केलेले आहे, नोकऱ्या बंद केलेल्या आहेत, सरकारी नोकऱ्या नाही आहेत, जी कलम होती ती कमी कमी करण्यात येत आहेत. येणाऱ्या मुलांचं भविष्य धोक्यात आहे, येणाऱ्या सर्व मुलांचं, येणाऱ्या पिढीचं भविष्य धोक्यात आहे. आणि म्हणूनच आपल्याला संविधान वाचवणं गरजेचं आहे. संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत ना, संविधान जर खालसा झालं, संविधान जर त्यांनी बदललं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अधिकार मिळणार नाहीत, मनुस्मृती परत यायला वेळ लागणार नाही. आणि ते तुम्हाला चालेल का? नाही चालणार. म्हणून सर्व बहुजन वर्गातल्या माझ्या महिला वर्ग, सर्व बहुजन वर्ग एकत्र येऊन संविधानाचे रक्षक बनू. जे संविधानाचे भक्षक आहेत त्यांना आपण विरोध करू आणि संविधानाला कुठल्याही प्रकारचा बोट न लावता संविधान अबाधित राहील याची आपण दक्षता घेऊ. हीच खरी बाबासाहेबांना अभिवादन ठरणार आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज आपण संकल्प करणार आहोत. आपल्याकडे खूप मोठा पैसा असतो, काहींना वाटतं माझ्याकडे पैसा आहे, गाडी आहे, नोकरी आहे, बंगला आहे, जागा आहे, जमीन आहे, खूप काही आहे, माझ्यासारखं कोणीच नाही. असतं ना, माझ्याकडे सर्व, मला मोठा गर्व, माझ्याकडे सगळंच आहे, मला काहीच कोणाची अपेक्षा नाही किंवा मला कोणी माझ्याकडे नाही आलं तरी चालेल. असते ना अपेक्षा अशी कोणाकोणाची, खूप काही माझ्याकडे आहे, पण मोठं किती व्हावं हे बाबासाहेबांच्या उदाहरणातून मी तुम्हाला सांगणार. माणसाने मोठं किती व्हावं. ज्या मुलाला वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं आणि शिक्षण घेताना अनेक जातीयतेचे चटके भोगावे लागले, त्या बाबासाहेबांचं शिक्षण घेतल्यानंतर कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी PhD करून आल्यानंतर त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बॅराक ओबामा
बॅरेक ओबामा सांगतात की आज हे जे काही आमचं कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये ज्या भारताचं संविधान ज्याने लिहिलं तो आमच्या कॉलेजचा विद्यार्थी आहे, याचा मला खूप अभिमान आहे. आणि त्याची मला प्रेरणा घेऊन मला सुद्धा PhD करायची आहे. त्यांनी बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन शिक्षण घेतलं आणि त्या कोलंबिया विद्यापीठाला बाबासाहेबांचा स्टॅच्यू तिथे समोर लावला आणि ते स्टॅच्यूचं अनावरण करताना त्या स्टॅच्यूच्या खाली लिहिलं होतं सिम्बॉल ऑफ नॉलेज. एवढं मोठं भाऊ माणसं, एवढं मोठं भाऊ माणसं, ज्ञानाचं प्रतीक म्हणून बाबासाहेबांचं नाव तिथे लिहिलं गेलं. एवढं मोठं माणसाने नाव. आपण आजपर्यंत नारा देत होतो ना, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. आपण नेहमी घोषणा देतो ना, अशी घोषणा देतो ना, ती घोषणा आज खरी ठरलेली आहे. कारण अंतर्मनातून ज्या गोष्टी बोलल्या जातात त्या प्रत्यक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. कारण या पॉझिटिव्ह वाईब्स असतात, त्या कॅच करतात. आणि आज ती वेळ आलेली आहे की ज्या मुलाला बैलगाडीमध्ये बसू दिलं नाही, ज्या मुलाच्या सावलीचा विंटाळ होत होता, ज्या मुलाच्या सावलीला कोणी उभं राहत नव्हतं, ज्याला वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं, त्या मुलाचं नाव, त्या व्यक्तीचं नाव आज 10,000 ताऱ्यांपैकी एका ताऱ्याला नाव देण्यात आलं. एवढं मोठं माणसाने ताऱ्याला नाव दिलं हो बाबासाहेबांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तारा. आणि तो तारा जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. ही उक्ती आपण खरी करून दाखवलेली आहे. आणि ते सगळं झालं ते तुमच्या आमच्या परिश्रमातून, तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच परिश्रमातून, योगदानातून झालेलं आहे. कारण बाबासाहेब हे आपल्यातून कुठेही गेलेले नाहीत. बाबासाहेब विचाराने आपल्यापर्यंत आहेत. आपण काय करायचंय, बाबासाहेबांना डोक्यावर घ्यायचं नाहीये, बाबासाहेबांना डोक्यात घ्यायचंय. बाबासाहेबांची जयंती आपण फक्त नाचून डीजे वाजवून किंवा बाटल्या हातात घेऊन करायचे नाहीये. तर बाबासाहेबांनी काय विचार आपल्याला दिलेले आहेत, त्या विचाराने शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जर तुम्ही शिकलात तरच तुम्ही संघर्ष करू शकता, तरच तुम्ही संघटित होऊ शकता, अन्यथा तुम्ही काही करू शकत नाही. आम्ही फक्त शिक्षण घेतलं, आम्ही ना संघटन केलं आणि संघटन न झाल्यामुळे संघर्ष करू शकलो नाही. त्यामुळे आम्हाला बॅकवर्ड म्हणूनच ठेवण्यात आलं. कारण तुमच्यामध्ये तुमची जी ताकद होती ती विखुरली गेली. तुम्हाला बहुजन समाजाला सगळ्यांना वेगळं करण्यात आलं. तुमची ताकद विखुरली गेल्यामुळं ताकद कमी झाली आणि कमी झाल्यामुळे तुम्हाला लढाई लढता येत नाहीये. आणि लढले तरी तुम्ही अपयशी ठरता. एक छोटस उदाहरण मी तुम्हाला सांगेन की या ठिकाणी एक छोटस मॅप होता, भारताचा नकाशा होता. त्या नकाशामध्ये नकाशा जोडायचा होता, वेगवेगळे त्याचे तुकडे झालेले होते आणि तो एकत्र करायचा होता भारताचा नकाशा. भारताचा नकाशा काही एकत्र झाला नाही. अगदी इंजिनियर मुलगा होता, त्याने सुद्धा तो जोडण्याचा प्रयत्न केला, नकाशा काही जोडतच नव्हता. एक अगदी छोटासा मुलगा, असा 5वी-6वी मधला मुलगा आला. तो म्हणाला, दादा काय रे करतो? अरे किती वेळचा हा नकाशा मी जोडतोय, पण एक इकडे जातं एक इकडे जातं, नकाशा काही जोडला जात नाही. भारताचा मॅपच तयार होत नाही, भारताचा नकाशाच तयार होत नाही. मग त्याने सांगितलं, बघू बरं मी करतो का? अरे मला जमलं नाही, तू काय करणार आहेस? म्हटलं तरी पण मी प्रयत्न करून बघतो. त्या मुलाने तो मॅप घेतला, ते तुकडे घेतले आणि ते तुकडे जोडले. त्याने ते तुकडे जोडताना फक्त आणि फक्त 2 मिनिटांचा कालावधी लागला. 2 मिनिटामध्ये त्याने तो नकाशा जोडला. भावाला आश्चर्य वाटलं. म्हणला, अरे तू हे कसं काय जोडलंस? मी किती वेळचा तो नकाशा जोडतोय, किती वेळची ही सगळी गावं वेगवेगळी होतात, माणसं वेगळी होतात, मला काही नकाशा जोडता आला नाही, पण तू कसं केलंस सांग बरं मला. तो म्हणाला, दादा जास्त काही नाही, मी काय केलं माहितीये, मी तो नकाशा जोडताना मी नकाशा जोडला नाही, त्याच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र होतं, ते चित्र मी जोडलं, बाबासाहेब एक केले, नकाशा आपोआप जोडला. त्याच्या मागे असणारा बाबासाहेबनी एक केला. बाबासाहेबांना तुम्ही जातीपातीमध्ये आणि बाबासाहेबांना गटातटामध्ये विभागू नका, बाबासाहेबांना एक करा. एक बाबासाहेब साऱ्या दुनियेला भारी पडले. एक का भीम सारी दुनिया खिलाफती, एक का भीम सारी दुनिया खिलाफती, धर्म के नाम पर चलने वाली गद्दारी भी वहां थी. मेरा भीम किसी से न डरा, मेरा भीम किसी से न डरा, क्योंकि भीम के हाथ में तलवार से भी भारी कलम थी, कलम थी, कलम थी.
आणि म्हणूनच त्याच कलमच्या आधारावरती रक्तरंजित क्रांती न करता रक्तहीन क्रांती करून आज आपल्याला सर्वांना स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. माझ्या महिलांना अबाधित ठेवलेलं आहे, सुरक्षित ठेवलेलं आहे. अशा महामानवाला माझं कोटी कोटी वंदन. आणि म्हणूनच आज या ठिकाणी या महामानवांची जयंती त्यांच्या विचारांनी आपण संपन्न करू, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालत घेऊन राहू आणि अशाच पद्धतीने आपली उत्तरोत्तर प्रगती हो अशी मंगलमय सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करते. आणि आता आपण ही जी काही जयंती उत्सव सोहळा करत आहोत तो सोहळा आपण आनंदात पार पाडूया. माझ्या भीमाची जयंती आली, साऱ्या जगात चर्चा झाली. माझ्या भीमाची जयंती आली, साऱ्या जगात चर्चा झाली. लय रुबाब कस निळ्या झेंड्याचा बस भर चौकात आपुलीच हवा. ये बाया माझा जय भीम घ्यावा, अरे बाळा माझा जय भीम घ्यावा, अरे बाळा माझा जय भीम घ्यावा. जय भीम. जय भीम. या ठिकाणी महामानव परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आपण संपन्न करत आहोत. बुद्ध बलाने, धम्म बलाने, संघ बलाने तुम्हा सर्वांचं मंगल हो, सर्वांना हिताचा मार्ग मिळो, पौर्णिमेच्या चंद्रमाप्रमाणे तुम्हा सर्वांचे संकल्प पूर्ण हो अशी मंगलमय सदिच्छा मी व्यक्त करते. माझ्या भालेराव कुटुंबियांच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभा बदलापूर शहर माजी कार्यालयीन सचिव, ठाणे जिल्हा संस्कार सचिव, समता सैनिक दलाची सैनिक, केंद्रीय शिक्षिका, माजी श्रामणेरी आणि बौद्धाचार्या या नात्याने मी तुम्हा सर्वांना या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा देते आणि माझ्या 2 शब्दांना मी इथेच विराम देते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान.